महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारी घडामोड समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर असा एकत्रित विमान प्रवास केल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री फडणवीस आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर असून त्यासाठी त्यांनी मुंबईहून कोल्हापूरकडे प्रस्थान केलं। याच विमानातून राहुल नार्वेकर आणि जयंत पाटील यांनीही प्रवास केला। जयंत पाटील हे त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघाकडे जात होते। सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेते एकाच विमानातून प्रवास करत असल्याचं समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय। बारामती विमानतळ परिसरात पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। दुपारी सुमारे 12:35 विमान लँडिंग करत असताना धावपट्टीजवळ कोसळल्याची घटना घडली आहे। हे विमान बारामतीतील विमान प्रशिक्षण केंद्रातील असल्याचं सांगितलं जातंय। या दुर्घटनेत पायलट किरकोळ जखमी झाला असून सदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अपघाताचा थरारक व्हिडिओही समोर आलाय। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे बारामती परिसरात यापूर्वीही शिकाऊ विमानांचे अपघात झालेत। 13 मे 2026 रोजीही येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं होतं। त्यामुळे वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे विमान प्रशिक्षण केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। विमानतळ परिसरातील द हाऊस कम्यून या पबवर रविवारी पहाटे 3च्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकला। प्रशासनाच्या नियमानुसार पब रात्री 1:30 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी असताना तो पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। कारवाईच्या वेळी पबच्या डान्स फ्लोअरवर सुमारे 80 ते 100 तरुण तरुणी पार्टी करताना आढळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पब चालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच पबला दारू विक्रीचा अधिकृत परवाना होता का आणि परवानगीची वेळ संपल्यानंतरही पब कोणाच्या परवानगीने सुरू होता याचा तपासही पोलीस अधिकारी करतात। उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील सेवता मतदारसंघाचे भाजप आमदार ज्ञान तिवारी फेसबुक लाईव्ह दरम्यान मुलीसोबत ढसाढसा रडताना दिसले। त्यांच्या मुलीचे 2024 मध्ये अनुज त्रिवेदी याच्याशी लग्न झाले होते। मात्र या व्यक्तीने कथितरित्या वेगवेगळ्या नावांचा वापर करून अनेक तरुणींशी लग्न केल्याचा धक्कादायक आरोप आमदारांनी केलाय। तब्बल 25 महिलांची फसवणूक केल्याचा दावा त्यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आमदारांनी आपण या प्रकरणी FIR दाखल करणार असल्याचं सांगितलंय। मी आमदार म्हणून नाही तर एक वडील म्हणून बोलतोय असं म्हणताना ते भावूक झाले। मुलगी डॉक्टर असून स्वावलंबी असल्याचं सांगत तिच्या पाठीशी आयुष्यभर उभं राहण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हली शहर येथे दौऱ्यावर असताना संतप्त गर्दीने त्यांच्या ताफ्याला घेराव घातला। ममता बॅनर्जी एका मृत TMC कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या। यावेळी जमावाने त्यांच्या कारच्या दिशेने चिखलफेक केली। तसेच पाण्याच्या बाटल्या आणि चपलाही भिरकावल्याचा दावा करण्यात आलाय। संतप्त नागरिकांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली। परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत ममता बॅनर्जी यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केलेत। माझ्या आयुष्यात असा हल्ला कधीच पाहिला नाही असं म्हणत त्यांनी पोलीस भाजपच्या लोकांना संरक्षण देत असल्याचा आरोप केलाय। बँकेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्युनियर असोसिएट अर्थात क्लर्क पदांच्या 1538 जागांसाठी भरती जाहीर केली आहे। या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2026 आहे। उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे। अंतिम वर्षातील विद्यार्थीही ठराविक अटींसह अर्ज करू शकतात। उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षादरम्यान असावे। निवड झालेल्या उमेदवारांना 24,050 ते 64,480 रुपयांपर्यंत वेतन मिळू शकतं। निवड प्रक्रिया प्रिलिम्स
मेन्स परीक्षा आणि स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणीद्वारे होणारे सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये तर काही आरक्षित प्रवर्गांसाठी शुल्क माफ करण्यात आले. महाराष्ट्रात या भरतीत 165 जागा उपलब्ध आहेत. टाटा मोटर्स आगामी काळात भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून 5 नवीन आणि अपडेटेड कार्स आणल्या जाण्याची शक्यता आहे. यामध्ये नवीन नेक्सॉन व्हेरियंट, सफारी EV, टिगॉर फेसलिफ्ट, पंच फ्लेक्स फ्युअल आणि अविन्या X या मॉडेलचा समावेश आहे. नवीन नेक्सॉन पेट्रोल आणि CNG पर्यायांमध्ये अधिक फीचरसह येऊ शकते, तर सफारी EV ही टाटाची पहिली 7 सीटर इलेक्ट्रिक SUV असणार असून तिची रेंज 550 ते 600 किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. टिगॉर फेसलिफ्ट पेट्रोल, CNG आणि EV पर्यायात येऊ शकते. पंच फ्लेक्स फ्युअल E85 इंधनावर धावण्यास सक्षम असेल, तर अविन्या X च्या माध्यमातून टाटा प्रीमियम इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये प्रवेश मजबूत करणार आहे. त्यामुळे आगामी काळात टाटा मोटरच्या कारची रेंज अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक होणार आहे. फ्लिपकार्टच्या फ्रीडम सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. iPhone 17 प्रभावी किमतीत 79,900 तर iPhone 16 61,999 मध्ये मिळतोय. स्लिम डिझाईनसाठी प्रसिद्ध iPhone एअरची प्रभावी किंमत 97,900 असून iPhone 17 Pro 1,22,900 आणि 17 Pro Max 1,37,900 मध्ये उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलंय. अँड्रॉइड फोनवरही मोठ्या सवलती मिळत आहेत. नथिंग फोन 4A 37,999 तर फोन 4A Pro 43,999 मध्ये खरेदी करता येईल. नुकताच लॉन्च झालेला नथिंग फोन 4B 30,999 मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ओप्पो K14X 16,499, ओप्पो K14 18,999 आणि विवो X200T 12GB प्लस 512GB बँक ऑफरसह 62,999 मध्ये मिळतोय. यामुळे फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्रीडम सेलमधील ऑफर्स नक्कीच तपासा. KGF स्टार यशचा बहुप्रतीक्षित टॉक्झिक अ फेरी टेल फॉर ग्रोनअप्स चित्रपट सध्या चर्चेत आहे. 8 ऑगस्टला बंगळुरूमध्ये चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी अभिनेत्री कियारा अडवाणीने तिच्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटातील इंटिमेट सीन्सवर झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं. कियारा म्हणाली की दिग्दर्शिका गीतू मोहनदास आणि यश यांनी सुरुवातीपासूनच तिला नादियाच्या भूमिकेसाठी योग्य मानलं आणि तिच्यावर विश्वास ठेवला. या भूमिकेमुळे अभिनेत्री म्हणून स्वतःला वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची संधी मिळाल्याचंही तिनं सांगितलं. इंटिमेट सीन्सबाबत बोलताना कियारा म्हणाली, यश आणि गीतू यांनी मला अक्षरशः बिघडवलंय. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान यशनेही कियाराच्या भूमिकेचं समर्थन केल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय महिला बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहाने इतिहास रचत कोरिया मास्टर्स सुपर 300चे विजेतेपद पटकावलंय. हे तिचे वहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद ठरले. अंतिम सामन्यात पहिला सेट 14-21 असा गमावल्यानंतर 26 वर्षीय अस्मिताने जोरदार पुनरागमन केलं. तिने अप्रतिम आक्रमक खेळ दाखवत चीनच्या 4थ्या मानांकित हान कियाना शी हिला पुढील दोन्ही सेटमध्ये 21-14, 21-14 अशा फरकानं नमवलं. 53 मिनिटं चाललेल्या या थरारक सामन्यातील विजयासह भारतीय बॅडमिंटनचे जागतिक स्तरावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय.